म्हणून काय आहे, जेव्हा आपण एखादा सिग्नल ठीक आहे. आता याला करायचं आपण या एंडला येतो सगळे इंटरलॉक्समध्ये टाकायचं. गिरे बुवा शूटिंग करा. आणि असं कधी करायचं नाही. हे फक्त इमर्जन्सीला आता डाउनलोड काय हा हे कधी करत नाही. हे शूटिंग नाही केली तरी चालेल. हे यांनाच करू देतो मी. हे तू नको करू येत तुझ्यासाठी नाही. नाही मी फक्त शूट करतो. हे असे बनवत नाही ते लोकांनी. मी बनवलेलं अजून. हो हो नाही मी पण बनवलेलं नाही. बनव. आता बघ हे आपल्याला सरळ सरळ काय करायचं आहे. हे घ्यायचे सगळं. आता काय दोन प्रेशर घ्यायचे बरोबर. सी लेअरचं प्रेशर आणि डिस्चार्ज प्रेशर आणि पी हेडर प्रेशर घ्यायचं बरोबर. तर डिस्चार्ज आणि पी हेडर. मग एक ॲड ब्लॉक बनवून टाक डायरेक्टली. घे ॲड ब्लॉक इथं. तिथं त्याच्यावर क्लिक कर. तिथं फंक्शनमध्ये जा. वर फंक्शनवर 9 नंबर आहे का बघ पहिले रन टाईममध्ये. 9 नंबर का ओके. हां क्लोज कर. ॲडमध्ये ॲड ओके नाही करायचं. काय करायचं ॲड सबट्रॅक्ट करावं लागेल. नाही ॲडच घे. मायनस करशील का? मायनस करू. ठीक हां घे ना. हां ॲड घे. ओके. हां त्याच्यावर क्लिक करा. आता एकाला एकदाच क्लिक कर. हां बस. आता थांब. डबल इकडे ये. हां आता इथे यायचं. राईट क्लिक करायचं. डिसिलेक्ट करायचं. हे वेगळं येतं म्हणून मी नाही तर तू जेवढा क्लिक करशील तेवढा आता तिथं जा. तिकडे डबल ॲडमध्ये. हां एल टी हॅलो एल टीच घ्यावं लागेल ना. हॅलो नाही लेस दॅन 300 ना. 250. हां घे ना डायरेक्ट एल दाबला असं ना. हां ये. हां घे. ओके. हां ओके. हां बस डिसलेक्ट. बंद कर. बंद कर. हां बंद कर. हे म्हणजे लाईव्ह म्हणून आपलं करायचं काम. आता हे केलं. बरं. आता डायरेक्टली इथं जा. आता हे पुढचं तर तुला येतं. हां पॉईंट ब्राउझरमध्ये गेलं. हे पुढचं येतं ना तुला ते. ठीक आहे. हे कर. कॉमन लॉजिकमध्ये SD00 फाईल केलं आहे का? हा चालला. निलेश जितूला घेऊन युनिट 4च्या SD00 फाईल चालला. हो ते जाणं आता डायरेक्टली कर. लोकेश सर म्हणजे माझा पण वाटा आहे त्याच्यात. MFTमध्ये कसं काय घुसतो रे आपण. पर्जमध्ये ते पर्जमध्ये इंटरलॉकमध्ये तिथं ते पात लाव दोघांचे. आता पर्ज चहा पिऊन घेतो. ठीक आहे. खाली पर्ज खाली आहे MFT. हां पर्ज लॉजिक कॉमन युनिट कॉमन लॉजिक. हां इंटरलॉक्स स्कॅनर फॅन्स सीलेअर फॅन्स इंटरलॉक. एंडला तुझे ते 2 ॲड केलेले आले खाली बरोबर. ॲड आणि त्या ॲडला जा. आता तिथं टाक. हां घे. तो टॅग शोध. तो एक CRE 08मध्ये एक CRE 10मध्ये. तो नाही. हां ते CRE 8मध्ये. हां कॉपी करतो टॅग. तो डायरेक्ट टाकायचा का तिथं? ते कोणत्या याच्यात करतो ते माहिती आहे ना. पहिला आहे ना. पेस्ट कर. डॉट आउट कर. असं नाही रे तिथं तो हे टाकावं लागेल. हां तिथं हे कर. हां 2B04 CRE 07. हे कुठं आलं? तर डॉट आउट कर. शेवटी ते पाहिलं होतं ना आपण. आणि हे दुसऱ्या पॅनलमध्ये असेल तर तो घ्यावा लागेल. ओके. आला आता तो CRE 10मध्ये. CRE 10 म्हणजे हा शोध. CRE पी हेडर CRE 10मध्ये. पी हेडरचा कोणता घेतो सिलेक्ट? तो CRE 10मध्ये. हो जा ना हो मग कॉपी. तिथं कॉपी कर. ते चित्र वर कर. हो
बॉयलर ऑनचा म्हणजे MF 30% पेक्षा जास्त. नाही रे ते हे गेलं डायरेक्ट हे BLI. कॉपी कर कॅन्सल करायचं ओके करायचं क्लोज. आता हे कसं आहे थांब डायरेक्ट तुला कुठलं आहे कसं कळालं याला मध्ये जायचं CRE 10 मध्ये बरोबर. CRE 10 म्हणजे मग CRE 9 आला तुझा DPU. CRE 9 DPUचं नाव काय आहे CRE 2B05 CRE 09 हा तिथं टाकावं लागेल. तिथं ॲड कर. हा तो कॉपी केला आहे. खाली टूला कंट्रोल B. B05CRE09 ना 09 कॉपी डॉट आउट ओके. हां आता इथं मायनस आहे. इथं -1 2 नंबरला. हां -1 आता तो लेस दॅन मध्ये याचा आता LT मध्ये याला आउट कर. आता हा जो आउट आहे 46 आउट घ्यावा लागेल. आता डॉट डॉट कर. इन वन हां डॉट डॉट ते असं घेता येतं सिबलिंग वगैरे काहीतरी. हां डॉट डॉट स्लॅश आणि हॅश कुठे ते दोन हॅश. हां 46 डॉट आउट. हा त्याच्यातलाच आहे म्हणून. ओके ओके. आता खाली अरे हे काय एस द्यान केला 300 कर. हो इनपुट टू ऑर फंक्शन इनपुट टू हां तिथंच करतो 250 300 ना कर 250 ना 250 कर. 250. ओके. आता हे लक्षात ठेव 47 ते 46 कॉपी कर. अरे 4ला पाठवायचं काय SD 005. ऑटोलॉजिक मध्ये कॉपी 47 ते 46 कॉपी केलाय ना तू. हां बस कॉपी. हां बस कुठे जायचं आता आता इथे जाणार. तिकडे त्या ह्याच्यात ना. आता 46 कॉपी नको करू. हे कॉपी करावं लागेल आपल्याला सगळं. इथपर्यंत कॉपी कर 47 हां कॉपी. ठीक आहे. आता ऑनलाईन ते बघ ना कुठं होतं SG. आता याच्याच ऑटो ऑनमध्ये टाकून दे. ऑटो ऑन ओपन कर. फोन माझा चार्जिंग लावला आहे. ओपनमध्ये ना ऑटो ओपन खालचा. हां ते ना. नाही तिथं नाही खाली तिथं टाकतो. तिथं ना 3-4 ला मी तर स्विचमध्येच टाका म्हणत होतो. नाही तर राहू दे हा, तिसरं स्विचच्या ह्याच्यात का त्यातही चालेल किंवा तिथंही चालेल. हां टाक तिथंच. तिथंच टाकणं ऑरच हां आहे. कर. हां हां पेस्ट डॉट आउट. ओके. हां ओके फॉलो कर. पुढची स्टेप सांगशील रे तू. ओके हे तेच रे कॉपी केलं रे फक्त इथपर्यंत झालं होतं ना. ठीक आहे हे इथपर्यंत झालं. याच्यानंतर तो लेस दॅन मध्ये बी झाला. त्याच्यानंतर तो वरचा टॅग कुठून कॉपी केला तिथंच कॉपी केला. वरच थांब असा केला असा कॉपी करून घेतला आणि इथे समोर टाकलं. आता तो पुन्हा 5 शोधायची गरज नाही ना त्याला. तो तर करता आला असता तो इझिली. त्या पॉईंट ब्राउझर मध्ये गेलं की हां. तिथं हे करता येतं. मग तो स्लॅश पासून टाकायचा ना. हां मग ए दुसऱ्यात मध्ये पण बघावं टाकलं. लागेल ना. दुसऱ्याच्या ऑटो ऑन. हां तोच पेस्ट. ऑटो ओपन. 3 नंबर. नाही अरे माझं काय म्हणणं आहे वरच टाकलं हो थांब आपण डायरेक्ट नाही टाकला पाहिजे. तो जर ऑन असेल तर ती कंडिशन असेल ना. नाही तर तो असंच लेस झाला तो ऑन होईल ना. हे चुकलं ना आपलं इथं टाकणं. ते मध्ये जा 2 नंबरला फॉलो कर. हां पण ते लॉजिक कसं आहे तो पंप ऑन असेल ए ऑन असेल तर बीला कमांड देईल पण लेस द्यायची. मध्येच टाकलं ना आपण बाहेर नाही, टाकलं बाहेर टाकलं. नाही नाही इथं मध्ये. हां नाही, इथं आता बघ इथं हा ए ऑन आहे. वरती टाकतो. ए ऑन आहे. नाही, इथं नाही, इथं नाही, इथं ए ऑन आहे. बॅक कर. Back. हां म्हणजे बंद कंडिशन मध्ये चालू राहील ते असं. थांब मी लॉजिक हे नाही हा बोल दे तू. इथं गेला का हो 0ची 1 मिनिट कमांड देतो.
वरच्या इथून हां वरती फॉलो कर, याच्यामध्ये येतो ऑरमध्ये. अजून याच्या पुढे 10 सेकंदाच्या पुढे हां इथं टाकायला पाहिजे. याच्या पुढे इथं टाकायला पाहिजे. हा हे 2 स्विच इथं टाकायला इथं पाहिजे. टाकायला पाहिजे होतं तो, जगदीश इथं टाकायचा होता तो, तिथं चुकून टाकला. कारण याला काय, याला ऑनची कंडिशन आहे, म्हणजे सिलियर आयदर PF ऑन, PF ऑन असेल तरच येते. कुठे टाकला तो? हां तू करतोय ना रेकॉर्डिंग? हो सर करतोय. ऑन आहे ना रेकॉर्डिंग? आयदर PF ऑन. आता टाक इथे. इथे टाकू का? हा इन 3 इनपुट 3. थांब रे थांब. थांब ॲडमध्ये इथं नाही रे, इथं इथे नाही यायला. इथं इथं ऑरमध्ये यायला पाहिजे. हां इथं टाक, इथं कॉपी कर. हां दोनला टाकू. हां हो हो. डॉट आउट. हां आता बघ, आता काय झालं, इंटरलॉक्समध्ये असल्यामुळे ते जरी नाही केलं तू, असं जरी केलं तरी चाललं असतं, आहे की नाही. हां हां 2 डॉट होते म्हणजे काय, 1 डॉट होता. डबल डॉट. एक डॉट टाकू. ओके करू, कारण ते इंटरलॉक्समध्येच घुसलो ना आपण. बरोबर, तिथल्याच ब्लॉकमध्ये. हां काढून घेतला. आता हे कुठल्या पंपाला गेलो? आपण 1ला केलाय, 2ला करायचं. 2ला आपण पुन्हा 2ला केलं होतं ते काढावं लागेल. हां तो बाहेर टाकला होता, काढावा लागेल. हां ठीक आहे. लोकेश परमिट घेऊन घे, 250ला पिकअप होईल. यालाच केलं ना रे आपण? नाही आपण ह्याला पहिले गेलं होतं, डायरेक्ट बाहेर टाकलं. हां ठीक आहे. नाही ना रे, नाही ना, दुसऱ्याला केलं. हे लॉजिक दोन्ही फॅनमध्ये टाकलं. हो हो तिकडे आणि नाही, मध्ये टाकलं रे कुठेतरी अजून एक मध्ये तो. नाही, वरच होता म्हणजे. हा इथे याला करून ते टाकू. कट कर डायरेक्ट. स्विच तिकडच्या फॅनमध्ये तीच असेल ना? ओके. हां सेम आहे. कुठे होतं त्याच्या आतमध्ये? हो वर पहिल्या तीच आहे सर. वरचा अजून फॉलो कर. जाऊ दे, कॉमन लॉजिक आहे दोन्हीकडे. एकालाच आहे. हां येऊन गेला तेव्हा काय करायचं, त्याच्यात पण येऊन गेलं. दोघांचे कॉमन आहे. दोघांना पण. ठीक आहे, झालं रे आता. झालं? हां